नमस्कार. मी कीर्ती करंदीकर फाटक. रंगोत्सव मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. लहानपणी आपण नेहमी गाण्याच्या भेंड्या खेळायचो, म्हणजे आत्ताची अंताक्षरी. आपण तेव्हा गाण्याच्या भेंड्याच म्हणायचो. त्यात न हे अक्षर आल्यावर एक गाणं ठरलेलं असायचं. नन्हे मुन्ने बच्चे तेरी मुट्ठी में क्या है, नन्हे मुन्ने बच्चे तेरी मुट्ठी में क्या है. मग ती मुलं म्हणायची, म्हणजे सिनेमातली, मुट्ठी में है तकदीर हमारी, हमने किस्मत को बस में किया है. ह्या गाण्याचा अर्थ तेव्हा समजायचा नाही, पण आत्ता म्हणजे आजचा पॉडकास्ट बघताना आपल्याला सगळ्यांना ते गाणंच आठवणार आहे. आजचे आपले पाहुणे आहेत रेन. आणि रेन म्हणजे काय? आत्ता पावसाळा आहे म्हणून हा पॉडकास्ट करत नाही आहे. रेन हे आपल्या पाहुण्यांचंच नाव आहे, म्हणजे RAIN. त्यांची नावच आहेत RAIN ह्या अक्षरांनी सुरू होणारी. आणि ह्या सगळ्या टीमनी काय केलं आणि ते काय करतायत तेच आपल्याला बघायचं आहे आणि तेच आपल्याला ऐकायचं आहे. चला तर, रेन म्हणजेच ह्या पावसाशी गप्पा मारूया. R फॉर रीती. हॅलो. A फॉर अन्वित. हॅलो. I फॉर इशात. हाय. N फॉर नुरवी. हॅलो. तर सगळ्यात आधी आपण गप्पा मारणार आहोत अन्वित आणि इशातशी, जे आहेत जुळे भाऊ. त्यांच्याशी गप्पा मारूया. चला तर, इशात मला सांग, रेन म्हणजे नक्की काय रे? रेन ही आमची कंपनी आहे, रेन इंक. तर हे आमच्या भावा बहिणीच्या नावातनं नावाच्या इनिशियलनी आम्ही डिसाईड केले नाव. आम्ही 4 भाऊ बहिणी आहोत, तर रीती, अन्वित, इशात, नुरवी असं. आणि अन्वित मला सांग की हे इतक्या लहान वयात असा बिझनेस वगैरे तुम्हाला कसं काय सुचलं? आधीपासून अशी विचार करून ठेवलेला की आधी 25च्या आधीच इंडिपेंडेंट व्हायचं आहे फायनान्शियली. असं पॅरेंट्सच्या डिपेंडेंट नाही राहायचं. तर मग विचार केला की आपण स्वतःच चालू करू बिझनेस, तो पुढे अपस्केल करता येईल. अरे वा. मला एक सांगा, आता टीम लीडर कोण आहे रे तुमच्यामध्ये? मी. बरं, सगळ्यांच्या सहमतीने आहेस ना तू, का तुझं तू ठरवलंय? सगळ्यांच्या सहमतीने. ओके. अन्वित मला सांग की तुम्हाला ह्या सगळ्यामध्ये गायडन्स तर लागलाच असणार, तर तुम्हाला मार्गदर्शन कोण करतं? तर पूर्ण फॅमिलीनेच सपोर्ट केलेला. हां. पण मग फंडिंग आणि फायनान्स, मार्केटिंग सगळं काकांनी बघितलेलं. पण मग बाकी आई, बाबा, आजी सगळ्यांकडनं इन्स्पायर करूनच आम्ही आमचा बिझनेस चालू केलेला. ओके, मस्त. मला ईशात तू सांग की घरच्यांची मदत तुम्हाला कशी कशी होते रे? घरच्यांनी सगळ्यांनीच सपोर्ट केलं आम्हाला. ते आम्हाला प्रमोट करायचे, ते आम्हाला एनकरेज करायचे. त्यांनी कधी डिस्करेज नाही केलं आम्हाला. आम्हाला काही थॉट्स आले, आयडियाज आले तर सारखे सपोर्ट करायचे. आणि आत्ता बिझनेसमध्ये ॲक्च्युअल ते काय मदत करतात घरचे? ते सध्या तरी लोकेशन्सला घेऊन जातात, स्टॉल्स सेट करायला हेल्प करतात, मग पिच करायला हेल्प करतात. म्हणजे तुम्ही एक्झिबिशन्स वगैरे मध्ये भाग घेता तेव्हा? सेल्स आणि मार्केटिंग मध्ये पण हेल्प करतात. मला सांग, एक्झिबिशन्स तुम्ही आत्तापर्यंत किती अटेंड केली आहेत? आम्ही 3 ते 4 एक्झिबिशन्स अटेंड केलं आणि मध्ये 10th मध्ये गॅप पडलेला. हां हां. अन्वित मला सांग की तू काय शिकतोयस आत्ता? आता 10वी पास करून आम्ही दोघंही 11वीत गेलोय आणि मी IIT JEEची प्रिपरेशन करतो. आणि हे दोघं जुळे आहेत बरं का. मग तू पण आत्ता 10वी दिली असणार. हो. आता तू काय करणार आहेस मग? मी पण IIT JEE साठी प्रिपेअर करतो. जुळे सेम सेम सगळं करतायत. आणि मला सांगा, तुमचे इतर काय आहेत हॉबीज? मला फुटबॉल खेळायला आवडतं. बरं. आणि गेम्स खेळायला आवडतं, ऑनलाईन गेम्स. मी चेस पण खेळतो. अरे वा. तू? मी पण फुटबॉलमध्ये इंटरेस्ट घेतो आणि मी जास्त मूवीजकडे इंटरेस्टेड असतो. अच्छा. आणि तुम्हाला ह्या शिक्षण आणि खेळ आणि ह्याच्यातनं वेळ काढून तुमच्या व्यवसायाकडे लक्ष द्यायला लागत असेल.
मग असं तुमचं काही ठरलेलं आहे का की इतका वेळ द्यायचा आपल्या बिझनेसला? मी आता महिन्यातनं एकदा तर एक्झिबिशनला जातोच आम्ही, हा. जायचा प्लॅन पण करतोय. हां. तर महिन्यातनं 1-2 दिवस काढून एक्झिबिशनला सेट करतो आम्ही. अच्छा. आणि तुमच्या वयाच्या इतर मुलांना तुम्ही काय सांगाल रे? काहीच सांगायचं नाही. म्हणजे अगदी बिझनेस माइंडनी उत्तर दिलेलं आहे, एक व्यावसायिक बोललाय. का रे, तुला कॉम्पिटिशन नकोय का? नाही, सगळ्यांना सांगितलं सगळेच करायला लागतील. नाही, पण एक जनरल सांग ना की आम्ही हल्ली बघतो रे आजूबाजूला की बहुतेक मुलं तुमच्या वयाची म्हणजे असं काही क्रिएटिव्ह करण्यापेक्षा त्यांचा बराचसा वेळ, म्हणजे दुर्दैवानीच म्हणेन मी, की मोबाईलमध्ये म्हणा, टी व्ही समोर म्हणा, आणि काहीतरी असे चुकीचे मार्ग निवडतात. आणि तर त्या मुलांना तुम्ही काय सांगाल? आता जे साधनं आहेत त्यांचा चांगला वापर करावा. हां, कारण तुम्ही पण हेच सगळं वापरता आणि त्यातनं तुम्ही काहीतरी चांगलं करताय. बरोबर. आता आपल्या गप्पा झाल्या अन्वित आणि ईशातशी. आता त्यांच्या बहिणींची गप्पा मारूया, म्हणजे रेनची गर्ल्स टीम. प्रीती, मला तुला विचारायचं आहे, तुमचं प्रॉडक्ट नक्की काय आहे आणि ते तुम्हाला कशी काय आयडिया सुचली? तर आमच्या प्रोडक्टचं नाव पताका आहे. तर मग ही आयडिया आम्हाला अशी सुचली की एक दिवस आम्ही आजीच्या घरी होतो. तर मग एका गाडीवरती आम्ही टिबेटियन फ्लॅग बघितला आणि मग अन्वितला सुचलं की आपल्या हिंदू प्रेयर फ्लॅग आहेत का. तर मग आम्ही रिसर्च वगैरे केली आणि कळलं की असं प्रोडक्टच नाही आहे. तर मग असं सुचलं की आपण स्वतःचं का नाही बनवावं. तर मग आम्हाला ह्या प्रकारे आम्हाला आयडिया सुचली की आपल्या हिंदू प्रेयर फ्लॅग्स पताका असं. किती छान. आणि त्याचे तुमचे काय काय स्पेशालिटी आहे ते पण सांग आम्हाला. तर आधी पताका आम्हाला 10 सिम्बल्स सुचलेले, 10 सिम्बल्स आणि कलर्स. तर मग ईशातला सुचलं की 11 सिम्बल्स हे हिंदू धर्मात महत्त्वाचे असतात. तर मग आम्ही 11 ठेवलेले आहेत. ओके. आणि आम्ही रंग आणि सिम्बल्स आम्ही अशा प्रकारे ठेवलेले आहेत की पॉझिटिव्हिटी अट्रॅक्ट होईल आणि मग चांगलं होईल, आपल्या आयुष्यात चांगलं घडेल असं. आणि मला सांग, त्याचं तुम्हीच डिझाईन केलं होतं का गं? हो, मी आणि ईशातनी याचं डिझाईन केलेलं आहे. आम्ही बसलो आणि त्याचे साईज, त्यांचे किती प्रकार असायला पाहिजे, मग कुठे सिम्बल्स कुठल्या कलर्सला, असं की सिमेट्री पण असायला पाहिजे त्याच्यात. किती छान. आणि त्याचे वेगवेगळे साईजेस असतात? हो, त्याच्यात 4 साईजेस आहेत. छोटी सर्वात तर स्कूटर्स, बाईक, सायकल्स ह्यांना आहे. मग पुढची साईड सेकंड साईज ती आपण कार्सला लावू शकतो. तिसरी साईज घराला तोरण म्हणून पण लावू शकतो. आणि मी बघितलं होतं की तुम्ही देवघराला पण लावायला दिलं होतं. हो. तर ते देवघराचं खूप सुंदर दिसत होतं. तर तो एक साईज वेगळा आहे का? त्याच्या आता देवघराप्रमाणे असतं. जर छोटं देवघर असेल तर पहिली नाही तर दुसरी साईज आहे. पण जर देवघर मोठं असेल तर मग त्याच्यासाठी चौथी साईज पण आहे. आणि तुम्ही ऑर्डर दिली कोणी की आम्हाला ह्या साईजचं बनवून पाहिजे, तर तसं पण करून देऊ शकता नाही. का? तुमचे फिक्स साईजेस ते आहेत तसंच त्यांना घ्यावं लागतं? हो, फिक्स साईजेस आहेत, पण ओके. त्याला बांधताना ते ॲडजस्ट करू शकतात. ओके ओके. मला सांग की तुम्हाला असे कोणी अनुभव सांगितले का की तुमचं प्रॉडक्ट घेतल्यानंतर त्यांना काय अनुभव आले वगैरे? आम्हाला आत्तापर्यंत भरपूर फीडबॅक आलेला आहे की त्यांच्या आयुष्यात खूप चांगलं घडतं आहे. त्यांना असे खूप जास्त प्रोग्रेस होत आहे त्यांच्या किती आयुष्यात. छान. मग तुम्हाला छान त्याच्यामुळे एकदम उत्साह येत असेल ना अजून? हो. आता नुर्वी, तू सांग, तू काय मदत करतेस ह्यांना बिझनेसमध्ये? मी पॅकिंगसाठी आणि काउंटिंगसाठी मदत केलेली. हो, मग आता तुला काय नेहमी तेच काम देणार की काय? वाटतं तर. आणि तू काहीतरी मला अनुभव सांगितला होतास, तू तुमचं प्रॉडक्ट तुमचं बघितलंस कुठेतरी. हो, मी माझ्या मैत्रिणीच्या घरी गेलेले, तर तिकडे मला 2-3 गाड्या दिसल्या, आमचा प्रॉडक्ट होता त्याच्यावर. मग कसं वाटलं? खूप भारी वाटलं मला. वा. नुर्वी, मला सांग, तू कितवीत आहेस बाळा? मी आत्ता 6वीत गेले. ओके. आणि तुला काय काय अजून हॉबीज आहेत तुझ्या? मी कथ्थक करते, मी टेनिस सुरू केलं आत्ता, हो. आणि मी ड्रॉइंग करते. मस्तच. रीती, मला सांग, तू तुझ्या काय हॉबीज आहेत? माझे हॉबीज कथ्थक, ड्रॉइंग असे आहेत. म्हणजे तुम्ही सगळे चित्रकारच आहात घरात असं मला वाटतंय. आणि मग आता तू काय शिकतेस? आता जस्ट माझी 10वी झालेली आहे आणि मी एका कल्चरल एक्सचेंज रोटरी थ्रू
अर्जेंटिनालाच आली आहे 1 वर्षासाठी. अरे वा. आणि मग एकटीच चालली आहेस? हो. आता एक रीतीला आणि नुर्वीला प्रश्न विचारूया. तुझ्या वयाच्या मुलींना तू काय सांगशील? आता आपण मुलांपेक्षा थोडी ना कमी, तर मग तुम्हाला काही सुचलं तर मग तुम्ही त्याच्या मागे पळा. मस्त. तू काय सांगशील ग तुझ्या वयाच्या मुलींना? त्यांनी पण असं केलं पाहिजे काहीतरी. ॲक्च्युली मला खूप आवडेल की अजून दुसरे प्रोडक्ट्स आलेले. मस्त. खूप छान वाटतंय की समाजात असे पालक आहेत की जे आपल्या मुलांना ना एखाद्या मूर्तीप्रमाणे घडवत आहेत. आता आपल्या गप्पा तर अशाच चालूच आहेत, पण आता आपण त्यांचं प्रॉडक्ट पण बघूया. रीती, नुर्वी, तुम्ही सगळेजण आम्हाला तुमचं प्रॉडक्ट दाखवणार ना? हो. बघूया. अरे अन्वित, ईशान, तुम्ही या ना ते प्रॉडक्ट घेऊन. नुर्वी, मदत कर बरं त्यांना दाखवायला हे प्रॉडक्ट. पुस्तक. प्रीती, आता सांग ना आम्हाला याच्याबद्दल. हा आमचा प्रोडक्ट आहे. याच्या 2 साईजेस असतात. आणि हे 2 का? हो. आणि हे सगळे तुम्ही स्वतः हाताने काढलेली डिझाईन्स आहेत का? हो, आम्ही हे डिझाईन्स रिसर्च करून मग हे आम्ही फायनलाइज केलेले आहे. ईशात, मला सांग की हे 2 साईजेस आहेत ते कशासाठी तुम्ही असे डिझाईन केलेत? हा मोठा साईज आहे. हा दाराला तोरण म्हणून लावू शकतो. हा SUVs नाहीतर मोठे कार्स. हा. आणि हा छोटा साईज आहे. हा सायकल्स किंवा 2 व्हीलर्स. अरे वा, मस्त. किती सुंदर प्रोडक्ट्स आहेत ना यांचे. आणि तुम्हाला आता भविष्यात ह्याच्यात काय अपग्रेडेशन करायचंय? नवीन नवीन प्रॉडक्ट म्हणजे ह्याच्याबद्दल अजून तुम्ही काय विचार केलाय का? नवीन प्रॉडक्ट्स बद्दल विचार केलाय? नवीन प्रोडक्ट्स आणायचे आहेत मार्केटमध्ये. हा. आमचा तो रेंज ऑफ प्रोडक्ट्स लाईक गेस करायचा. अच्छा. वेगळ्या ऑडियन्सला पण टार्गेट करायचं. आणि मुलींसाठी काय आहे की नाही ग? आहे की ब्रेसलेट्स नाहीतर ज्वेलरी याचा पण विचार चालू आहे आता. अरे वा, रिसर्च टीम पण जोरात आहे यांची. आत्ताच आपण आपल्या छोट्या मित्रमैत्रिणींची गप्पा मारल्या. आता आपण गप्पा अशाच पुढे चालू ठेवणार आहोत. आपल्यासोबत आहेत रीती आणि नुर्वीचे आई बाबा, म्हणजेच अन्वित आणि ईशातचे काका काकू. पूनम आणि प्रीतम, तुमचं दोघांचं मनापासून स्वागत. नमस्कार. आम्ही आत्ताच रेन ग्रुपशी गप्पा मारल्या आहेत, तर आता थोडं तुमच्याकडूनही ऐकायला आवडेल. प्रीतम, तुम्ही सांगा की तुमच्या कुटुंबामध्ये असं व्यावसायिक कोणी आहे का, किंवा हे पार्श्वभूमी तुमच्या कुटुंबात आहे का? आणि एकूणच तुमच्या कुटुंबाविषयी आम्हाला ऐकायला आवडेल. नक्की. माझी आई स्वतः बिझनेस फॅमिलीमधून आहे. ओके. आणि माझ्या आईने, विजया पैठणकर यांनी गेले 40 वर्ष हम्म. फूड प्रोडक्शनमध्ये त्यांचा बिझनेस आहे. बरं. सॉस, जॅम, सरबत. तर मी आणि माझ्या भावाने लहानपणापासून आईला बिझनेस करताना बघितलं, कारण की आमच्या घराच्या आउटहाऊसमध्येच आई बिझनेस करत होती. 5वीपासून मी आणि माझा भाऊ, म्हणजे माझा भाऊ 2 वर्ष माझ्यापेक्षा मोठा आहे. मी 5वीत असल्यापासून आम्ही व्यवसाय करतोय. फटाके विकलेले दर दिवाळीला. भावाने 3 वर्ष आणि मी 6 वर्ष दूध टाकायचं काम केलेलं आहे. आम्ही स्टिकर्स विकलेले, स्टेशनरी विकलेले. आणि इंजिनिअरिंग 3rd इयरमध्ये मी आणि माझ्या मित्रांनी मिळून आमची स्वतःची IT कंपनी चालू केली होती. तर व्यवसाय हे मग कळलं आम्हाला सगळ्यांना की त्या मुलांमध्ये कुठून आलंय हे. पूनम, मला सांग की तुझ्या माहेरी पण अशी बॅकग्राऊंड आहे का? हो, माझे बाबा बिझनेसमन. ड्रायफ्रूटचा बिझनेस होता. तर त्यांनी ड्रायफ्रुट्स म्हणजे तिरुपती बालाजीला सुद्धा तेच सप्लाय करायचे. हो. तर पूर्ण भारतामध्ये ड्रायफ्रुट्सच्या जिथे जिथे आहे तिथे त्यांचं नक्कीच नाव आहे. ओ. ते मोठे बिझनेसमन होते. ओके. आणि मला हे ऐकायला आवडेल की मुलं तुमची आता ह्या वयामध्ये व्यावसायिक बनली आहेत आणि अजून पुढे तो व्यवसाय वाढवू इच्छित आहेत. तर भविष्यात त्यांचा हा जो व्यवसाय आहे तो वाढवण्यासाठी तुमची काय भूमिका असणार आहे त्याच्यात? भूमिका म्हणजे सर्वात महत्त्वाचं म्हणजे आम्ही त्यांना प्रोत्साहन देतोय. आणि त्यातून पण महत्त्वाचं म्हणजे मी लीड बाय एक्झाम्पल करतोय. मी स्वतः आधी जॉब करत असे IT क्षेत्रामध्ये. पण मग मला असं वाटलं की नाही, स्वतःचा व्यवसाय असलेला बराच. तुम्ही परदेशात होतात ना? हो, मी 5 वर्ष आम्ही अमेरिकेत होतो. हां. पण मग आता मला असं वाटतं मी जर व्यवसाय करत असेल तर मग त्यांना कळेल की ओके,
आपण पण करू शकतो. या पद्धतीने आम्ही त्यांना प्रोत्साहन देतोय. आणि मग त्यांच्याकडे काही आयडियाज आले की ओके ह्याचा आपण व्यवसाय कसा करू शकतो, हे कसं विकू शकतो. जेव्हा बर्थडेजला जातात किंवा त्यांना रिटर्न गिफ्ट येतात ते काही काय दाखवतात, म्हणलं अरे किती युनिक प्रोडक्ट आहे, आपण असं काहीतरी केलं तर. म्हणजे त्यांच्या मनात हे व्यवसाय करण्याचं बीज तुम्हीच रोवलंय असं म्हणायला हरकत नाहीये. म्हणजे ते तर आहेच आहे. जेव्हा लहान होते रीती, अन्वित आणि ईशात, ते तिघं नुसते दंगा घालायचे घरामध्ये. मग आम्ही त्यांना ना कागद आणून दिली ती की आणि पेंट आणून दिली. एका जागी बसावेत म्हणून. 4-5 दिवस कागद सोडून सगळीकडे पेंट गेला. बापरे. पण मग त्याच्यानंतर त्यांनी जे पेंटिंग चालू केलं, तर जेव्हा ते 2.5 वर्षाचे होते आम्ही आमच्या सोसायटीमध्ये त्यांचं पेंटिंग एक्झिबिशन भरवलं होतं. आणि मग 3.5 वर्ष असताना 5 वर्ष आम्ही त्यांना तसं प्रोत्साहन देत राहिलो. पण हे जे पताका रेनिंग जे आहे हे त्यांचीच आलेली आयडिया आहे की अण्णा आपण असं केलं तर, अण्णा आपण तसं केलं. म्हणलं अरे लेट्स डू इमिजिएटली, लगेच करूया. असं मग आम्ही प्रोत्साहन देतोय. तुमचा व्यवसाय काय आहे? माझा ग्लोबल डिस्ट्रीब्युशन आहे, प्रोडक्ट आणि सर्व्हिसेस. ओके. आणि आता नुकताच गेले 5 महिने झाले मी स्वतः म्युझिक लिहितोय, म्हणजे कविता लिहितोय आणि गाणं तयार करतोय आणि त्याचे म्युझिक व्हिडिओज पण तयार करतोय आता. बाप रे, एका कुटुंबात काय काय करतायत. आणि एक मला आता पूनम तुला विचारायचंय की अशा अनेक मुलांच्या मनात संकल्पना येत असतील, बरोबर. आपल्याला ते कळत सुद्धा नसतील. पण मग अशा मुलांच्या पालकांना किंवा एकूणच ह्या वयाच्या मुलांच्या पालकांना तू काय सांगशील? मला असं सांगायचं आहे सगळ्या पालकांना की जर मुलांना काही आयडिया येत असतील तर त्यांना आपण प्लॅटफॉर्म द्यायला हवा आहे. बरोबर. की जसं आम्ही आमच्या मुलांनी फक्त आम्हाला सांगितलं की आपण असा प्रॉडक्ट बनवू शकतो, तर आम्ही त्यांना जो सपोर्ट हवा आहे तो सगळा सपोर्ट आम्ही दिला. तर मला सगळ्या पालकांना हेच सांगायचं आहे की मुलं काही म्हणत असतील तर त्याला सिरियसली घ्या, तुम्ही त्यांना प्रोत्साहन द्या, जमेल तेवढा पाठिंबा द्या. आणि तू एक शिक्षिका आहेस, तर शिक्षिका असण्याचा तुला ह्याच्यात काय उपयोग होतोय मुलांना प्रोत्साहन देताना? म्हणजे आता घरातच तुम्हाला अशी मुलं इतकी हुशार आणि ज्यांना इतकी कल्पनाशक्ती ज्यांची चांगली आहे, महत्वाकांक्षा मनात आहे, तर त्या मुलांचं पेरेंटिंग करताना तुला तुझे शिक्षक होण्याचा काय फायदा होतोय? आता शिक्षिका असल्यामुळे मला इतर मुलांना भेटता येतं, त्यांचे विचार जाणून घेता येतात. बरोबर. आणि माझ्याही मुलांचं म्हणजे न कळत आपण कंपॅरिझन करतो किंवा आपल्याला वाटतं की अरे ह्या चांगल्या गोष्टी आहेत, किंवा काही पेरेंट्स म्हणजे सम पेरेंट्स आर डुईंग चांगलं मुलांना वाव देता आहेत, तर तेही शिकायला मला स्वतःला मिळतं. बरोबर. तर ते मी घरी मुलांसाठी सुद्धा यूज करते ते time. आपण आत्ता एकूणच सगळ्या ह्या पैठणकर कुटुंबाबद्दल सगळी माहिती घेतली, त्यांच्याशी गप्पा मारल्या. पण तुम्हाला पण मनात हा विचार आला असेल की अरेच्या आपल्या आजूबाजूला अशी काही मुलं आहेत की ज्यांना हे सुचलं होतं आणि ज्यांना आपण हा पाठिंबा द्यायला पाहिजे. तर तुम्ही ह्या सगळ्या पैठणकर कुटुंबियांचं नक्कीच अनुकरण करा, त्यांचा आदर्श ठेवा. आणि तुमच्या जर आजूबाजूला किंवा तुमच्या घरात अशी हुशार कल्पक मुलं असतील तर त्यांना जरूर प्रोत्साहन द्या आणि त्यांना पुढे येऊ द्या, कारण हीच मुलं उद्याचा समाज आहे. आणि आपण जर त्यांना आज योग्य मूर्तीमध्ये घडवलं तरच उद्याचं आपल्याला समाजाचं स्वरूप अतिशय उत्तम दिसणार आहे. ह्याच एका सकारात्मक विचाराबरोबर मी आपणा सर्वांची रजा घेतेय आणि पैठणकर कुटुंबियांचं मनापासून आभार व्यक्त करतेय की ते आज इथे आले आणि आपल्याला एक प्रेरणादायी प्रवास ऐकायला मिळाला आणि तो अजून पुढे चालत राहणार आहे. आपण त्यांना शुभेच्छा देऊया आणि मी आपणा सर्वांची रजा घेते. आपण रंगोत्सव मराठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.